दिवाळी फराळामध्ये आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीची खमंग खुसखुशीत अशी भाजणीची चकली। चकली भाजणीपासून ते तळेपर्यंत सर्व स्टेप्स मी दाखवणार आहे। तर नेहमीप्रमाणे मी काही टिप्सही सांगितलेल्या आहेत आणि इथे मी 1 किलो आणि वाटीच्या दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम आपण भाजणी करून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी वाटीचे प्रमाण वापरलेले आहे। इथं मी 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ जुना वापरायचा आणि त्याचा भात चिकट व्हायला नको असा वापरायचा, चिकट झाल्यास चकल्या व्यवस्थित होत नाहीत। इथं मी 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी पोहा घेतला आहे, पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, पाऊण वाटी साबुदाणे घेतले आहेत, 20 ग्रॅम धने घेतले आहे आणि 10 ग्रॅम जिरा घेतला आहे। भाजणी करताना हे सर्व धान्य मी निवडून स्वच्छ करून घेतलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते धुवून सुकवून नंतर ते वापरू शकता, परंतु येथे मी ते धुवून न घेता तसंच घेतलं आहे। त्यामुळे त्याला आता एका सुती कपड्यामध्ये मी थोडंसं स्वच्छ करणार आहे। येथे मी एक सुती ओला कपडा करून घेतला आहे, त्यावर मी हे धान्य टाकून त्याला चोळून त्याच्यावरची धूळ आणि घाण जी असते ते साफ करणार आहे। त्यासाठी इथं मी प्रथम तांदूळ घेत आहे। आता ह्या तांदळाला आपल्याला ओल्या कपड्यामध्ये थोडंसं गुंडळून चोळून साफ करायचं आहे। त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते अशा दोन्ही हाताने थोडे असे हलक्या हाताने त्याला चोळायचे आहेत। असं केल्यामुळे तो ओला कपडा काय होतो, त्या धूळ किंवा जी घाण असते त्याच्यावर चिकटलेली ती निघून जाते आणि आपलं धान्य स्वच्छ होतं। अशा पद्धतीने आपण सर्व धान्य स्वच्छ करून घेणार आहोत। तांदूळ स्वच्छ करून घेतले आहेत, आता ते आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण हे सर्व तांदूळ टाकून घेऊया। आणि आपल्याला हे तांदूळ मंद आचेवर त्याचा कलर चेंज होऊ न देता त्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत आपले तांदूळ भाजत आहेत तोपर्यंत आपण चणा डाळ स्वच्छ करून घेऊयात। आपले तांदूळ छान भाजलेले आहेत, आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता इथे मी चणा डाळ स्वच्छ करून घेतली आहे, ती आपण खरपूस रंगावर भाजून घेऊयात। आता ह्या चणा डाळीलाही आपल्याला मंद आचेवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहे, फक्त ह्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही। आपली चणा डाळ छान भाजलेली आहे, ती एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता इथे मी साफ केलेली मूग डाळ आणि उडीद डाळ घालत आहे, ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। फक्त भाजत असताना ती मंद आचेवरच भाजायची, नाहीतर मग ती करपण्याची शक्यता असते। आता ह्या डाळीलाही आपल्याला छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची आहे, फक्त त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही। आपली मूग डाळ छान भाजलेली आहे, ती आता एका ताटामध्ये काढून घेऊया। आता इथे मी साबुदाणा घालत आहे, ह्यालाही आपल्या हलक्या रंगावर भाजून घ्यायचा आहे। ही सर्व जिन्नस व्यवस्थित भाजल्यामुळे आपल्या चकलीची चव जी असते ती एकदम अप्रतिम होते। त्यामुळे हे भाजताना कमी मंद आचेवरच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आपला साबुदाणाही भाजून झालेला आहे, तो एक ताटामध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये मी पोहे घालून घेत आहे। हे पोहे आपल्याला थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत, जास्त कडक करायचे नाहीत, थोडे हलके गरम करायचे आहेत। आपले पोहेही छान गरम झालेले आहेत, ते आता काढून घेऊयात।
आता शेवटी इथं मी मसाले भाजत आहे। त्यासाठी मी इथं 20 ग्रॅम धने घेतले आहे ते घालत आहे आणि 10 ग्रॅम जिरा घेतला आहे तोही घालून घेत आहे। आता आपल्याला ह्या मसाल्यालाही छानपणे भाजून घ्यायचं आहे। आपले मसाले छान भाजलेले आहेत तेही आता आपण ताटात काढून घेऊयात। आता येथे हे सर्व धान्य मी भाजून घेतलेले आहे ते आता आपल्याला थंड करून गिरणीमधून दळून आणायचे आहे। परंतु दळून आणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे धान्य आपल्याला डाळीवरच दळून आणायचे आहे, ते गव्हावर दळायचे नाही। जर तुम्ही गव्हावर दळून आणलं तर आपली चकली नरम पडते। त्यामुळे ते दळून आणताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते डाळीवरच दळून आणायचं आणि बारीक दळून आणायचं। आता आपण ह्याला थंड करून दळून आणूयात। तर येथे मी पीठ दळून आणलेलं आहे। सर्व धान्य दळून आणल्यानंतर याचे वजनी प्रमाण 1 किलो एवढे होते। आता 1 किलोच्या प्रमाणात आपल्याला काय काय साहित्य घालायचे ते बघूयात। तर इथं 1 किलोच्या भाजणीसाठी मी पाऊण वाटी पांढरे तीळ घालत आहे, 1 टेबलस्पून ओवा घालत आहे, चवीपुरते मीठ घालत आहे, 4 टेबलस्पून मिरची पावडर घालत आहे। आता आपल्याला हे सर्व चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे 1 किलोच्या प्रमाणात वजनी म्हणाल तर 1 किलोच्या प्रमाणात चकलीचं पीठ तयार होतं आणि तुम्ही जर वाटीच्या प्रमाणात घेतलं तर ते वाटीचे प्रमाण 4 वाटी जर भाजणी असेल तर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी तेल, 2 चमचे पांढरे तीळ, ओवा अर्धा चमचा, मिरची पावडर 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ असं प्रमाण होईल। परंतु इथं मी किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर हे किलोचे प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता। हे सर्व वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करा। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर यावर आपण कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया। तेल घातल्यानंतर आपल्याला पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी वापरण्यापूर्वी आपल्याला ह्याला पिठाला तेल असं हाताने चोळून चोळून घ्यायचे आहे, म्हणजे आपली चकली एकदम हलकी होते आणि चवीलाही छान लागते। अशा पद्धतीने सर्व तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचे आहे। आता पीठ आपण इथं उकडून घेतलं नाही, त्यामुळे आपल्याला पीठ भिजवायला आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही। आता पाणी चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं पीठ। आता त्यामध्ये आपण कडकडीत पाणी घालूया। हे पाणी मी फक्त गरम केलेलं आहे, ह्याला उकळी आलेली नाही। पाणी आपल्याला थोडं थोडं घालून पिठाचा गोळा बनवायचा आहे, जास्त पाणी एकदम घालायचं नाही। आता पाणी गरम असल्यामुळे आपल्याला ते चमच्यानं थोडं थोडं हलवायचं आहे। अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे। आपल्याला पीठ पातळ करायचे नाही, नाहीतर आपल्या चकलीला काटे व्यवस्थित येत नाही आणि चकली मऊ पडते। त्यामुळे आपल्याला पीठ हे घट्टच ठेवायचे आहे। आता या पिठाचा मी एक छोटासा गोळा घेत आहे आणि ह्याला पुन्हा आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावून मऊ करून घ्यायचे आहे, जास्त पाणी लावायचं नाही। तुम्ही जेवढे पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढी आपली चकली एकदम हलकी होते आणि खुसखुशीतही होते। चकली बनवण्यासाठी मी इथं पिठाचा गोळा एकदम मऊ छान करून घेतलेला आहे। तो आता एका सोऱ्यामध्ये टाकून घेऊयात
आणि त्याला झाकण लावूयात। आता आपण चकली बनवण्यासाठी घेऊया। त्यासाठी मी इथं सोऱ्याचा वापर करून चकली बनवत आहे। चकली बनवताना आपल्याला मधला गोल हा मध्ये असा गोल बनवून घ्यायचा आहे। आणि नंतर कडेने असं जवळ त्याला वेडे घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने वेडे आपल्याला जास्त लांब घ्यायचे नाही। आणि चकली करताना आपल्याला ही तीनच वेड्याची करायची आहे, जास्त मोठी करायची नाही किंवा जास्त लहानही करायची नाही। अशा पद्धतीने मी दुसरी चकली बनवून देत आहे। प्रथम आपल्याला असा गोल बनवून घ्यायचा आहे आणि नंतरचे जे वेडे आहेत ते असे जवळ घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण चकल्या पाडून घेऊयात। येथे मी 7 ते 8 चकल्या बनवून घेतल्या आहेत। आता ह्या चकल्या प्रथम आपण तळून घेऊ। जास्त एकसाथ करून ठेवायच्या नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते। म्हणून 7 ते 8 प्रथम करून घेऊया, नंतर ती तळून पुन्हा दुसरी बॅच तयार करूया। अशा पद्धतीने आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत। येथे मी तेल तापवण्यासाठी ठेवले आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करायचे आहे। तेल कमी गरम झाले तर चकली नरम पडते किंवा जास्त गरम झाले तर चकली वरून लाल होते आणि आतमध्ये कच्ची राहते। त्यामुळे तेल आपलं मध्यमच गरम असायला हवं। आता आपण या तेलामध्ये आपल्या चकल्या टाकून घेऊयात। आता अशा पद्धतीने आपली एकदम अलगद तेलामध्ये ह्या चकल्या सोडायच्या आहेत। एकदा का आपल्याला जास्त तेलामध्ये चकल्या सोडायच्या नाही, नाहीतर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत। येथे मी 4 चकल्या तेलामध्ये टाकून घेतल्या आहेत। आता तेलामध्ये चकल्या थोड्या सेट झाल्या की याला आता आपण पलटी मारून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला याला चांगलं लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे। सुमारे 3 ते 4 मिनिटात आपली चकली तळून तयार होते। त्याच्यावरचे बबल्स कमी झाले की समजायचे आपली चकली तळून तयार झालेली आहे। ह्याच्यावरचे बबल्स कमी झालेले आहेत। आता आपण ही चकली काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता याला किती छान कलर आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या चकल्या तळून घेऊयात। अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता त्याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याला काटेही खूप छान आलेले आहेत। आता एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।